नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधून आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षण आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भारतीय सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% परत भरती अनुकूलता दाखवण्यात आली आहे. अकृषी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विधान भवन येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता, अपर मुख्य सचिव श्री सौरभ, नियोजनाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, लक्ष्मणनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात तंत्रज्ञान विद्यापीठाची संख्या कमी असून ही विद्यापीठे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि संधी प्राप्त होतील व गुणवत्ता वाढेल. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात 105 अध्यापकीय पदे, 1 शिक्षक समकक्ष पदांस मंजुरी देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. याचबरोबर इतर विद्यापीठांप्रमाणे तंत्रज्ञान विद्यापीठात 8 कोटी रुपये दैनंदिन व प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी प्रदान करण्यात यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच 788 अध्यापकीय पदे, 2242 इतकी शिक्षकेतर पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदान विद्यालयांमधील रिक्त सहाय्य प्राध्यापक संवर्गातील 5012 पदांच्या भारतीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच VJTI व गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी विद्यालय नांदेड यांसह राज्यातील इतर शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% परत भरतीस मान्यता देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यापीठ एकूण 602 पदांचा सुधारित आकृतिबंधही अजून मंजूर करण्यात आला असे. ग्रंथालय अनुदानात 40% वाढ करण्याच्या प्रस्तावाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ब, क, ड श्रेणीतील ग्रंथालयांची तपासणी करून त्यांच्या श्रेणी वाढीत तत्व मान्यता देण्यात आली असून त्यासाठी लागणाऱ्या वाढीव अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा. याचबरोबर राज्यातील 1706 ग्रंथालयांची मान्यता रद्द केलेल्या प्रमाणात नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील 50, 75, 100 सर्व पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करण्यास मान्यता दिली. विज्ञान व तंत्रज्ञान काळाची गरज असताना सर्वच विभाग आपण तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत.